त्याला आज बुद्ध पौर्णिमा आहे. बुद्ध पौर्णिमेचं आपण मस्त असं स्पेशल जेवण बनवणार आहे बघा. ते मी तर डाळ शिजून घेतलेली आहे, तुरीची डाळ आहे बघा. टमाटर टाकून मीठ टाकून मस्त शिजून घेतलेली आहे हे बघा. आणि इथं बघा मी मोहरी टाकून घेतलेली तेलामध्ये. आणि बघा मोहरी पण आपली छान तडतडली आहे. आता मी बघा इथं जिरे टाकून घेतलेले आहेत. आणि जिऱ्याच्या नंतर बघा 2-3 मिरच्या टाकल्या. आणि इथं बघा थोडंसं लसूण असं चेचून घेतलेलं आहे मी. तर लसूण पण टाकून घेतलं बघा डाळीत. मस्त असं पकडे छान असं बघा दळून असं मस्त मिक्स करून घेणार. इथं बघा मी अशी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे. आणि थोडीशी हळद यामध्ये टाकून घेतली बघा. हळद टाकल्याच्या नंतर बघा मस्त चमच्याने आपलं मिक्स करून घेतले. त्याला आता आपण हळद टाकून घेऊ बघा. हे डाळ टाकून घेऊ. आता शिजलेली डाळ यामध्ये आपण टाकून घेऊया. आणि बघा डाळ मस्त अशी टाकून घेतलेली आणि मस्त अशी मिक्स करून घेतलेली आहे बघा. मीठ तर मी शिजतानाच टाकलेलं आहे बघा, त्यामुळे मीठ काही टाकलेलं नाही. हे बघा अशी मस्त डाळ बनवलेली. सगळ्यात पहिले डाळ बनवून घेतली आपण. डाळीला फोडणी देऊन घेतलेली. आणि बघा मग आता मी इथं कढाई ठेवली, याच्यामध्ये तूप आपलं मस्त टाकून घेतलेले बघा. बघा इथे तूप मस्त टाकून घेतलेलं आहे आपलं. तुपाच्या नंतर टाकायचे बघा आपल्याला काजू बदामचं किस करून असं म्हणजे मी कट करून घेतलेले काजू बदाम हे आपल्याला टाकून घ्यायचे बघा. तर मी इथं तूप पण तापलेलं आहे. असं मस्त काजू बदाम भाजून घेणार आहे बघा. आणि बघा काजू बदामला पण छान कलर आलेले आहेत. इथं बघा मी शेवया आहेत, या शेवया आपण टाकून घेऊ बघा. इथं शेवया पण अशा मस्त भाजून घेते आता मी. हे बघा काजू बदाम बरोबर मस्त अशा शेवया पण भाजून घेणार आहे लालसर कलर. हे बघा शेवया पण असं मस्त आपण थोड्याशा भाजून घेऊया. थोडासा नॉर्मल भाजूया आपण याच्यामध्ये गरम तुपामध्ये. हे बघा शेवया पण आपले छान भाजलेले आहेत. तिथे बाजूलाच बघा अर्धा लिटर दूध गरम करून ठेवलेलं आहे. चला आपण ते याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि मी गॅस एकदम अशी मस्त कमी केलेली बघा. तर अर्धा लिटर दूध आपण ह्यामध्ये टाकून घेऊया बघा. आणि बघा सगळं दूध टाकल्याच्या नंतर आपण मस्त असं छान मिक्स करून घेणार आहे बघा. आणि एकदम कमी गॅसवर आपली खीर आपण होऊ देऊ, म्हणजे असे कसे उतू जाईल. फास्ट जर गॅस केला तर खाली जाईल सर्व गॅस. त्यामुळे बघा आपण कमी गॅसवरच असं मस्त हे करून घेऊया. बघा इथं मी 1 वाटी साखर आहे, 1 वाटी साखर टाकून घेणार आहे. हे बघा इथं 1 वाटी साखर पण टाकून घेतलेली आहे. आणि छान असं मस्त मिक्स करून घेऊ आपण. हे बघा आणि बघा आपली खीर कशी मस्त झालेली आहे बघा. एकदम छान अशी मस्त खीर झालेली आहे. हे बघा पूर्ण आपलं मस्त दूध आटून गेलेली आहे. आणि खीर पण आपली मस्त झालेली आहे. कांद्याच्या नंतर बघा आपण एक लगेच टमाटर टाकून घेतलेले आहे. आणि मस्त असं छान असं मिक्स करून घेऊया आपण. कांदा, मिरच्या आणि टमाटर. त्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ, म्हणजे मीठ आणि कांदा आपल्याला ब्राऊन होणार. त्यामुळे मी बघा कांदा टाकून घेतलेला आहे. मिठामध्ये मीठ टाकून घेतलं कांद्यामध्ये.
आणि सगळं कांदा मीठ मस्त मिक्स करून घेऊ. बघा कांद्याला पण असा ब्राऊन कलर आलेला आहे. त्याला आपण हळद टाकून घेऊया. आणि हळद टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. बघा कोथिंबीर टाकली. कोथिंबीरच्या नंतर त्याला आपण आता बटाटे शिजलेले आहे ना ते टाकून घेऊया यामध्ये. बघा बटाटे टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा मस्त मिक्स करून बघा आता बटाट्याची चटणी आपली सगळी मिक्स करून झालेली आहे. आपण 5 मिनटं झाकण ठेवून घेऊया आणि नंतर थोडीशी बघू वाफ काढून आपली भाजी कशी झाली आहे ते. चला बघू आपण भाजी. हे बघा अशी मस्त छान वाफ काढून घेतलेली आहे. आणि मस्त अशी बटाट्याची भाजी पण आपली झाली. तर बुद्ध पौर्णिमा आहे ना त्यामुळे असे फटाकडे वाजतात बघा. आणि मी आहे बाहेर गॅस घेतलेला त्यामुळे घरात खूप गरम होतं ना त्यामुळे मी गॅलरीमध्ये गॅस घेतलेला आहे बघा. म्हणून फटाकड्याचा आवाज जास्त येते. बघा आपली भाजी